आता आणि आता निघालं त्या माळावर पाण्याची कळशी घेतली. आज सगळी मुलं आणि आम्ही चाललोय सगळी माळावर केळीच्या तुकड्यातलं हे करायला, इळ गोळा करायला. तर चला मग जाऊया आता. तर आज आमच्या मदतीसाठी मुलं पण आहेत, ती एक एक दोन दोन विळ घेऊन जाते. ते तिघं पण काम करू लागायला लागलं काय आज? हा बर, चला आता गाड्यामध्ये इळ भरून घेऊया. आता गाडा भरला, आता ढिगाऱ्यावर जाऊन खाली करायचं. आता लेकरं घरी गेली, आता ऊन भरपूर पडले त्यामुळं आता इथं इळू खाली करू आणि परत दुसरा गाडा भरायला जाऊ. इळू गोळा करून झाले तर आता शेवटची खाली करायचे. आता सगळं रान येऊन रिकामा झालं आता. झालं आता आणि इथं तार आणि मेका सगळ्या घरी घेऊन चालू आता गाड्यामध्ये. 5 वाजले ते आता आणि इथं मोटर चालू केली. 1:30 वाजता लाईट आली पाण्याची. भुईमूग भिजवायला चालू आहे आणि पाऊस पण येतोय बारीक चिरचिर. चला आता चालली मी शेळ्यांना आणि गुरांना वैरण आणायला. चला जाऊया मग. The next day. नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6 वाजले ते आणि वातावरण एकदम थंड झालं, असं गार असा वारा सुटला. रात्री भरपूर पाऊस झाला, सगळं रान सगळं ओलगार झाले आणि रात्रीचा वारा पण होता आणि पाऊस पण होता. त्या वाऱ्याने आंबे भरपूर पडले तिकडं. हे बघा, सगळे आंब्याची सपरंग झाली, पिकल्या आंब्याची. पाऊस भरपूर होता रात्री आणि वारा पण. निम्या रातचा 3 वाजल्यापासून पाऊस चालू होता. असं शांत असं वारं सुटलं आज. रात्रीच्या पावसाने पोरचा सगळा ओला झाला होता, त्यामुळं स्वच्छ पुसून घेतलाय आणि मग झाडून घेतलंय. चला आता बाहेर भांडी आणू घासायला. रात्रीची भांडी घासली नव्हती, भांडी घेऊन येते घासायला. घासून झाली आता. भांडी घासून झाल्यावर आंघोळ वगैरे झाली माझी आणि आता धार काढून आणली शेळीची. तर आता दूध तापाय ठेवले, भाजीची तयारी करून घेते तोपर्यंत. दूध तापवून झालं आणि इथं बटाट्याच्या भाजीला फोडणी दिली. आता भाजी शिजते तोपर्यंत पीठ मळून घेतले. आता चपात्या करून घेते. झाला आणि बघ, कपडे भांडी तशीच ठेवली आणि आता आम्ही आलोय माळावरचे मोठे मोठे ढिगार घातलं होतं आपण मध्ये, दोन्ही भोताच्या मध्ये. ते आज दगड वेचून काढायचे ते पाठीनं बाहेर आणि इथं मल्चिंग पेपर काढायचा चालू ह्यांचा. चला मग आता लागूया कामाला. पाणी ठेवलं इथं सावलीला आता लिंबाच्या. चला काढून घेऊया आता बाहेर. तर आता वाजले त्या 11:30 आणि सगळ्या रानातला मल्चिंग पेपर आपण काढून टाकलाय. सगळं रान व्यवस्थित झालंय. मल्चिंग पेपर काढून तिकडे एका साईडला टाकलाय असा आणि आता पाणी प्यायचं आहे. सगळं रान मल्चिंग पेपर काढून टाकून स्वच्छ झाले. आता ह्यातली दगड यायची. इथं आता पाणी पिऊन दुसऱ्या तुकड्याला सुरुवात केली.
दुसऱ्या तुकड्यातलं पण 6 बोध झाले ते काढून. आणि आता तिकडचं 6, 7, 8 बोध राहिले ते काढायचं. चला आता काढून घेऊया. 2 तुकड्यातले आता मल्चिंग पेपर काढून झालं. आणि इकडं साईडला टाकले ते ढिगारं मल्चिंग पेपरचं. चला आता घरी जाऊया. ऊन भरपूर पडले. 1:30 वाजले ते आता. पाण्याची लाईट येण्याचा 1:30 ते 6 वाजेपर्यंत पाण्याची लाईट आहे. त्याच्यामुळं चाललो आहे आता घरी. तर आता निघालो आहे घरी. जाळ्या पण काढल्या त्या बाहेर ह्यांनी आणि आम्ही दोघींनी मल्चिंग पेपर काढला आहे सगळा. रान एकदम असं काळभंगार दिसलं आहे. पहिलं मल्चिंग पेपरनं विचित्र दिसत होतं. आता जरा चांगलं दिसलं आहे. चला आता ह्याला ह्याची मशागत करायची रानाची सगळे. ह्यातलं असं मोठं मोठं दगडे विचून घ्यायचे. पसरलेले गोळा केले ते आधी, पण आता पसरलेत ते दगडे गोळा करून घ्यायचं आणि मग घरी जायचं आहे. चला मग आता जाऊया घरी. तर आता वाजले त्या 4:30 आणि दुपारचे जेवण वगैरे करून आलं, भांडीची घासून. आणि आता आलं फिरून मळावर आणि ट्रॅक्टरला टायले लावून आणली. आणि आता रानातले सगळे आपण दगडं गोळा केलेले आहेत, बारके बारके दोंडे, ते आता गोळा करून टायलीमध्ये टाकून घ्यायला लागलो आहे. चला आता सगळे दगडं गोळा करून टाकूया. त्यामुळं दोंडे सगळे असे चिपून बसलेत, मातीनं घट्ट झाले, त्यामुळं असं खुरप्यानं करून काढावं लागते ते. तर आता वाजले त्या 6 आणि इकडं आबाळ भरपूर आले. आणि इकडं आपला अर्धापर्यंत नंपर भरत आलं दगडाने. तरी पण अजून चालू आहे आपलं दगडे गोळा करायला. भरपूर दगड ते आणि आबाळ पण आलंय भरपूर. संध्याकाळच्या 7 वाजले ते, तरी पण आज आम्ही रानातच आहे. पाऊस यायला लागलाय इकडं, भरपूर आभाळ आले. आणि अजून आमचे दगड वेचायचे चालूच आहेत. ह्यांनी मोठे मोठे उचलून टाकतात आणि आम्ही बारीक वेचतोय. तिकडे चालू आहे वर्षाची वैरण काढायला शहराला. इकडे पाऊस यायला लागलाय, भरपूर आभाळ आले का नाही आज लय येतोय. तर चला थोडं राहिलंय. होय होय. तर आता डम्पिंग भरलाय आणि पाऊस जरा बराच जोरात यायला लागलाय. आणि आता आम्ही निघालोय घरी. चला जाऊया आता. पाट्या इथंच ठेवले त्या. इथे एक पाटी, ती घेऊन जाते आता मी. तरी अजून काय म्हणताय? पाच ढिगलं काय व्हायला पाहिजे होतं. मग आता काय काय पाऊस यायला लागला म्हणून आम्ही बास केला नाही, तर आम्ही म्हणलो होतं का बास करायचं. तरी पण अजून वाटतं ह्यांना व्हावं, पण काय आता झालं नाही. पाऊस यायला लागलाय त्यामुळे बास केलं. चला पाठी ठेवली ती खुरपी ठेव, या राहू दे इथंच ती चला घेतली. घरी आलो आता, अंधार पडायला लागलाय. आणि आता घरी येऊन आता इथं टेलर खाली करायला लागलोय आम्ही. तर आता संध्याकाळच्या 8 वाजले ते, तरी पण आमचा टेलर खाली करायला चालू आहे. खाली करतो आम्ही 3 जण मिळून. आणि मुलं पण आली ती इथं टेलरमध्ये.
चला आता थोडासा राहिला, बाकी सगळं केलंय. कोपरा राहिला तेवढं खाली करून. तर आता सगळा टेलर रिकामा करून झालाय. सरपण खाली टाकले, सफाई जागा केली. टायले खाली करून झाले. आम्ही तर स्वयंपाक करून ठेवला होता इथं, आणि आता आम्ही सगळेजण पोर्चमध्ये जेवायला बसायला लागलोय. जेवणामध्ये चपाती आणि इथं आमटी केली गवारी शेंगाची. संध्याकाळी पातळ भाजी लागते आम्हाला 2 टायमाला.